मॅडम थांबा. काय झालं? कुठे चाललात? आतमध्ये कोणाला भेटायचे? श्रावणीला. अपॉइंटमेंट घेतलाय का तुम्ही? नाही, हो मॅडम, विदाऊट अपॉइंटमेंट तुम्ही श्रावणी मॅडमला असं भेटू शकत नाही. माझं अर्जंट काम आहे, करा की काय तर. बरं, नाव काय तुमचं? स्वीटी. थांबा 2 मिनिटं, मी फोन लावून विचारतो. हॅलो. स्वीटी नावाची मुलगी इथं गेट जवळ आली, काय करायचे? पाठवा तिला. नाही नाही, एक काम करा, तुम्हीच तिला घेऊन या इथे लॉनमध्ये. ओके मॅडम. चला, मॅडमांनी बोलवलंय तुम्हाला. मला वाटलंच होतं ही स्वीटी नक्की इथे येणार. श्रावणी मॅडम. ठीक आहे. तू इथे का आली असते माहितीये मला. लाज नाही वाटली तुला? अगं कुठे उभी आहेस त्याचं तरी भान ठेव. ए, घाबरत नाही मी तुला. का आमच्या मॅटर मध्ये पडालेस? का शुभूला मदत केलीस? काय संबंध तुझा? कोणाला मदत करायची आणि कोणाला नाही तो माझा प्रश्न आहे, त्याच्याशी तुझा काही संबंध नाही. मग माझ्या मम्मीला पैसे का दिलेस? हा, का मन वळवलंस तिचं? त्यांनी पैसे का घेतले हे त्यांनाच विचार ना. आणि कसं आहे, ज्याला जी भाषा समजते त्या भाषेतच त्याला समजवावं लागतं. आणि तुझ्या आईला पैशाचीच भाषा समजते. तू तोंड सांभाळ. लाज नाही वाटत तुला? माझ्यावरच्या रागापायी तू शुभूच्या घरच्यांना बाहेर काढलंस. अगं असं काय वाकडं केलंय मी तुझं? आणि माझ्यावरच्या रागाची शिक्षा ते बिचाऱ्यांना का दिलीस? आणि कोण समजतेस कोण तू स्वतःला? तुला काय वाटलं तुझं तेवढं एकच घर आहे? मी मनात आणलं असतं ना तशी 10 घरं मॅनेज केली असती मी शुभूसाठी. पण शुभूच्या आईचा पाय निघत नव्हता घरातनं. त्यांचा जीव अडकला होता तिथे. कासावीस झाल्या होत्या त्या. अगं मला कळलंय, तुला नाही समजलं का? आणि मुळात कसं आहे ना, नातं जोडण्याचा प्रयत्न करणं ही वेगळी गोष्ट, आणि कुठलंही नातं नसताना समोरच्याच्या भावना समजून घेणं ही वेगळी गोष्ट. तुला काय कळणार आहे म्हणा. झालं भाषण देऊन? झालं बंद पडायचं आता. शेवटचं सांगालोय मी, पुण्यांदा शुभूला मदत करण्याचा प्रयत्न जरी केलास का नाही, तर तू आहेस आणि मी आहे. शुभूची मदत करायची की नाही ते मी बघून घे. तू आता माझ्यात आणि शुभूमध्ये पडायचं नाहीस. ए, मी नाही येते तुमच्यामध्ये, तू आमच्यामध्ये आहेस. खूप बोललीस आता, निघ. मला थांबायचं पण नाहीये. बघून घेईन मी तुला. मॅडम, अहो तुम्ही पैसे द्यायची गरज काय होती? गरज होती शुभू. तू माझ्यासाठी एवढं सगळं करतोस, मी तुझ्यासाठी एवढंही नाही करू शकत का? मॅडम, माझं करणं वेगळं, तुमचं करणं वेगळं. काही वेगळं नाहीये. आणि हे बघ, मी काही तुझ्यावर उपकार म्हणून पैसे नाही दिलेले, माझ्या पदरचे नाही दिलेत. मी तुझ्याकडनं सगळे वसूल करणार आहे मी. अरे आपल्या अकाउंट्स टीमला सांगितलंय मी, दर महिन्याला तुझ्या पगारातनं पैसे कट करायचे.